बसपाची संविधान जनजागरण रॅलीची दीक्षाभूमी नागपूर येथून सुरुवात। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ताज्या घडामोडी। बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आज नागपूरच्या दीक्षाभूमीवरून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी आरक्षण बचाव संविधान जनजागरण रॅली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली। आज सकाळी 11 वाजता बसपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथील तथागत बुद्धांना व मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। ही रॅली राज्याच्या 22 जिल्ह्यातून फिरत 9 ऑक्टोबर रोजी बहुजन नायक मान्यवर कांशीरामांच्या परिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबई येथे पोहोचून तिथे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यावर बसपाचे केंद्रीय नेते व महाराष्ट्राचे प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनात धारावी मुंबई येथे रॅलीचा समारोप करण्यात येईल। आजच्या रॅलीत प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष शिंदे, प्रदेश महासचिव डॉक्टर मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, पृथ्वी शेंडे, नागोराव जयकर, मुकुंद सोनवणे, इग्लेश चलवादी, उत्तम शेवडे, प्रदेश कोषाध्यक्ष रौफभाई, प्रदेश सचिव विजय काळे, कालराम चौधरी, सुदीप गायकवाड, अनिरुद्ध गणवीर, प्राध्यापक सुनील कोचे, तसेच नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, राजकुमार बोरकर, किशोर गेडाम, उपाध्यक्ष इब्राहिम टेलर, महासचिव चंद्रशेखर कांबळे, अभिलेश वाहने, रामू चांदेकर, भंते संगरत्न, महिला नेत्या सुनंदाताई नीतनवरे, उमेश मेश्राम, ताराबाई गोरखेडे, रूपराव नीतनवरे, रोहित इल्पाची, अजय उके, जगदीश गजबिये, नितीन वंजारी, सुमित जांभूळकर, अंकित थूल, ॲडव्होकेट वीरेश वरखेडे, मुकेश मेश्राम, सचिन मानवटकर, शिवपाल नीतनवरे, अभय डोंगरे, भीमराव गजबिये, शशिकांत मेश्राम, चंद्रगुप्त रंगारी, विक्रम मेश्राम, सावळादास गजबिये, महेश वासनिक, सुधाकर सोनपिपळे, राजेश फुलझेले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सदर रॅली दीक्षाभूमीवरून लोकमत चौक मार्गे संविधान चौकात पोहोचल्यावर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। संविधान चौक मागील अनेक दिवसापासून आदिवासी, गोंड, गोवारी या समाजाच्या वतीनं आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी उपोषण सुरू असल्याने त्याच्या उपोषणाला मंडपाला बसपा नेत्यांनी यावेळी भेट दिली। त्यानंतर इंदोरा चौकात बॅरिस्टर खोब्रागडे यांना हार अर्पण करण्यात आला। उत्तर नागपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम राऊत यांच्या माध्यमातून क्रेनद्वारे फुलांचा वर्षाव करून नेत्यांचे जंगी स्वागत यावेळी करण्यात आले। त्यानंतर बॅरिस्टर खोब्रागडे सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झाल्यानंतर रॅली कळमना मार्गे पारडी चौकात आल्यावर भंडाऱ्याकडे रवाना झाली। सदर रॅलीत 50च्या वर 4 व्हीलर गाड्याचा ताफा होता, तर शेकडो 2 व्हीलर सहभागी झाल्या होत्या। रॅलीचे विशेष आकर्षण संविधान रथासोबत बसपाचे नेते हे खास रॅलीचं आकर्षण ठरलं। रॅली मार्गावरील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व हिताचे असलेले भारतीय संविधान व फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या बसपाची भूमिका यावर जागरण रॅलीत मांडण्यात येणार आहे। तसेच बहुजन विरोधी व संविधान विरोधी काँग्रेस भाजपाची भूमिका समाजाला सांगण्याचे कार्य याच रॅलीद्वारे करण्यात येणार आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी नागपूरवरून राम बीडकर।